नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत बांगडा चटणी। तर हे असे सुकलेले बांगडे मी 2 घेतले आहेत आणि त्यासाठी मला इथे 10-15 मिरच्या, 1 कांदा आणि 1 टमाटर असे हे सर्व छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। छान लालसर झालं पाहिजे, हे बघा पाहू शकता। त्यानंतर आपल्याला थोडं 2 चम्मच ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि परत हे छान असं लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी येथे एक अर्धा चम्मच तीळ घातले आहे, अर्धा चम्मच धने घातले आहेत, अर्धा चम्मच जिरे घातले आहेत आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या घातल्या आहेत। तर हे आपल्याला त्यामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे, हे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर मी येथे अर्धी वाटी सुकं खोबरं मी येथे घातले आहे। तर आता हे बांगडे आपण अशा पद्धतीने जे चुलीतलं विंगळ असतं त्याच्यावर आपण हे भाजून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे व हे अशा पद्धतीनं साफ करायचं। वरील जी स्किन असते ती आपल्याला ही काढून टाकायची आहे। हे बघा हे असं व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे आपल्याला, बघा। तर हे असं सगळं साफ करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये जे काटे असतील तेही आपल्याला काढून टाकायचे आहेत, बघा। तर हे खारा मासा असतो तर याला मीठ ऑलरेडी जास्त असतं। तर आपण आता जे बारीक करणार आहे मिरची वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। तर ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे। मिक्सरला लावून घेतले तर आपल्याला या चटणीला फोडणी घालायची आहे। तर 2 चम्मच मी तेल इथे वापरले आहे, त्यामध्ये जिरे व थोडीशी मोहरी टाकली आहे। ती मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जी आपण चटणी वाटली होती ती घालायची आहे। हे बघा अशा पद्धतीने सर्व घालून छान असे परतवून तेलात घेतले व त्यानंतर हे आपण जे बांगडा आपण भाजून बारीक केला होता तो हाताने असा थोडा स्मॅश करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता हे थोडं बारीक स्मॅश करून या चटणीमध्ये टाकायचं आहे। तर त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी घालून याच्यामध्ये आपण एक अर्धी वाटी पाणी घालून छान असे परतवून घेतले। हे बघा आपली चटणी खूप छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि अशी झणझणीत आपली चटणी तयार आहे, हे बघा। तर चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।